हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे शनिवार आणि वेळ आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत 6 आणि इथे मी वैभवदादासाठी नाश्ता बनवते आहे. कारण की आज वैभवदादाची मॉर्निंगची शाळा आहे. रोज त्याची शाळा ना दुपारची असते, पण शनिवार म्हणलं की त्याची शाळा लवकर असते. 7 वाजेपर्यंत असते त्याची शाळा. तर आता इथे मी पटकन त्यासाठी नाश्ता बनवून घेणार आहे. त्याची तयारी होईपर्यंत माझा पटकन हा नाश्ता पण तयार होऊन जाईल. तर इथे मी म्हणजे रव्याचे डोसे म्हणते मेंदूवडे बनवणार आहे. आणि त्यासाठी मी 2.5 वाटी पॅनमध्ये पाणी टाकलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर थोडंसं 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकलं. आणि आता हे पाणी गरम झालं की याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 वाटी रवा. तर माप ना व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे 2.5 वाटी पाणी घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला. तर इथे तुम्हाला वाटी जरी वेगळी दिसत असेल तरी या वाट्यांचं माप एकच आहे. त्यामुळं मी हे स्टीलच्या वाटीनं रवा घेतलेला आहे. तर आता हा रवा ना व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर याला ना 5 मिनटं तरी कमीत कमी शिजायला लागतं. आणि 5 मिनटाच्या नंतर जेव्हा रवा शिजून निघेल तेव्हा त्याचा ना गोळा तयार होतो आणि तिथपर्यंतच आपल्याला त्याला शिजवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे. तर आता इथे बघा व्यवस्थित असा रवा शिजलेला आहे आणि आता याचा गोळा तयार होऊ शकतो. तर आता एवढंच शिजवायचं आहे आणि आता मी याला एका ताटामध्ये काढून घेते. तर आता ही रेसिपी ना एकदम झटपट बनणारी आहे, जास्ती वेळ लागत नाही. आणि डोसे तसं तर मुलांना डोसे म्हणते मेंदूवडे सारखं डोसेच येतं तोंडामध्ये. तर मेंदूवडे तसं तर ना मुलांना आणि मला पण खूप आवडतात. त्यामुळं इथे मी पटकन मेंदूवडेच बनवणार आहे. आणि रवा पण होता घरामध्ये, सगळं साहित्य पण होतं. आणि रात्री दही पण आणली होती, दुसऱ्या कामासाठी आणली होती, पण थोडीशी उरली होती त्यातली दही. तर मग ती चटणी बनवायला कामाला येईल. आणि हे रवा होता तर याचे डोसे बनतील असं मी विचार करून इथे डोसे बनवले. तर आता हे पीठ जे आहे ना ते थोडंसं हलकं असं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ना हाताला थोडंसं ऑइल लावायचं. कारण की असंच जर आपण याला गोळा करण्याचा प्रयत्न केला ना तर पूर्ण हाताला ते चिटकू शकतं सगळं रवा. त्यामुळं थोडंसं हाताला तेल लावायचं आणि नॉर्मली याला थंड करून घ्यायचं. जास्ती पण थंड नाही करत बसायचं, नाहीतर ना जास्ती जर थंड झालं की मग त्याचे ना ते मेंदूवडे बनवायला अवघड जातं. त्यामुळं थोडंसं थंड करून घ्यायचं आणि म्हणजे आपल्या हाताला सहन होईल तिथपर्यंत थोडंसं गरमच असलं पाहिजे ते. आणि मग आता इथे बघा मी हाताला तेल लावलं आणि त्यानंतर ना हे पीठ जे आहे, पीठ म्हणते हे रवा जो आहे शिजलेला तो सगळा असा एकत्र असा गोळा करून घ्यायचा आहे याला. आणि त्यानंतर त्याचे ना असं गोल गोल पेढे बनवायचे आणि त्याचे मेंदूवडे बनवून घ्यायचे. तर आता इथे पीठ गरम होतं त्यामुळं थोडंसं मला थांबावं लागलं इथे. तर हे बघा अशा प्रकारचे गोल गोल पेढे करून घ्यायचे आणि त्याला एक होल करून त्याचा मेंदूवडा तयार करायचा आहे. तर आता इथे सगळे मेंदूवडे तयार झालेले आहेत, पण एक लास्टचा मेंदूवडा तुम्हाला तयार करून दाखवते. तर व्हिडिओ शूट करताना ना खूप घाई गडबड झाली होती, त्यामुळं मी पूर्ण डिटेल्समध्ये असं शूट केले नाही. तर हे बघा लास्टचा वडा इथे अशा प्रकारे मी तयार केलेला आहे. तर अशाच प्रकारे हे सगळे वडे पण तयार करून घेतलेले आहेत. तर आता इथे ज्या पॅनमध्ये मी रवा शिजवून घेतला होता तो पॅन पुन्हा धुवून घेतला आहे. कारण की आता हे मेंदूवडे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. आणि जास्ती भांडे काढत बसण्यापेक्षा जे भांडे काढलेले आहेत ऑलरेडी त्याच्यानेच मी होता होईल तेवढं, म्हणजे जास्ती पसारा निघू नये याचा प्रयत्न करत असते मी. आणि आता इथे बघा आपले मेंदूवडे जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि आता याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पॅन घेतलं आहे आणि पॅनमध्ये टाकलेलं आहे ऑइल.
तर जेवढं आपल्याला फ्राय करण्यासाठी ऑइल लागतं अंदाजे तेवढंच ऑइल टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि इथे मेंदूवडे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी इथे पटकन चटणीची तयारी करते. आणि चटणी पण ना एकदम झटपट होणारीच आहे, जास्ती वेळ नाही लागणार त्याला. तर इथे ना मेंदूवडे पण आलटून पलटून म्हणजे दोन्हीकडे लक्ष होतं माझं. तर आता हे एका बाजूने हलके असे फ्राय झालेले आहेत. त्यानंतर मी याला पलटी केलं आणि दुसऱ्या बाजूने आता फ्राय होणार आहेत. तर आता इथे चटणी बनवण्यासाठी मी अगोदर हिरव्या मिरच्या टाकल्या, जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढ्याच मिरच्या घ्यायच्यात. आणि त्यानंतर साधारणतः 1 इंचाचं आलं घेतलं आणि आलं टाकलं. त्यानंतर ना डाळवा जो असतो ना तो डाळवा टाकला अर्धी वाटी. आणि त्यानंतर आता म्हणजे अर्धी वाटी इथे दही टाकलं. आणि चटणी जास्ती प्रमाणात नाही करणार, थोडीशी बनवणार आहे या वड्यांपुरती. त्यामुळं अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी डाळवा हे टाकलं. याच्यात खोबरं वगैरे टाकलं नाही मी, ते टाकायची पण काही गरज नाही. अशीच ही चटणी खूप छान होते. तर आता इथे मेदूवडे पण फ्राय होत होते आणि आता मी चटणी जी आहे ती वाटून घेतलेली आहे. त्यामध्ये फक्त दही, डाळवा, मिरची आणि अद्रक एवढंच टाकून मी सगळं वाटून घेतलं. आणि आता वाटलेली जी चटणी आहे त्याला ना फोडणी द्यायचं आहे. फोडणीसाठी इथे मी अर्धा चमचा ऑइल टाकलं, त्यामध्ये राई टाकली आणि थोडासा कढीपत्ता टाकला. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल सुकलेली मिरची. तर हे बघा, सुकलेली मिरची याच्यामध्ये टाकली. आणि मिरची टाकताना ना अर्धी अर्धी तोडूनच टाकायची, नाहीतर ना ती अख्खी मिरची असली ना तर फटकन ती असं फुटते आणि अंगावरती येत असते. त्यामुळं तेलामध्ये कधीच म्हणजे असं अख्खी मिरची नाही टाकायची. तर आता ही जी फोडणी आहे ती मी वाटलेल्या चटणीला देणार आहे. तर याच्यामध्ये टाकलं मी चवीपुरतं मीठ. जे वाटलेलं जे वाटण होतं ना त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं. आणि आता ही फोडणी या वाटणाला देणार आहे. आणि इथे आता आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. तर बघा, चटणीला पण जास्ती वेळ नाही लागला आणि मेदूवड्याला पण जास्ती वेळ नाही लागला. तर कमी वेळेमध्ये जर टेस्टी नाश्ता बनवायचा असेल ना तर हा पर्याय खूप छान आहे. फक्त की घरामध्ये साहित्य असलं पाहिजे. साहित्य पण जास्ती नाही लागत, फक्त दही वगैरे असं आपण जास्ती ठेवत नाही. मी तर जास्ती ठेवत नाही घरामध्ये दही वगैरे. पण जर ह्या नाश्ता बनवायचा असेल तर दही वगैरे पण आणावी लागते. तर आता इथे चटणी आणि मेदूवडे तयार झालेले आहेत. तर पटकन मी त्याला नाश्ता देते. खा पटापट. तर आता त्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये. तर आज बेडशीट चेंज करायचा टाईम झाला होता, कारण की 2 ते 3 दिवस झालं बेडशीट हीच होती. तर आता बेडशीट जी आहे ती चेंज करणार आहे. आणि ही जी आत्ता काढली ना बेडशीट ती ऑनलाईन मागवलेली बेडशीट होती आणि त्याचा ना कपडा एवढा फारसा चांगला नाही. पण हे जे आम्ही घेतलं होतं बदलापूरमध्ये हे बेडशीट, तर याचा कपडा खूप छान आहे, खूप सॉफ्ट आणि भरपूर मोठी बेडशीट आहे ही. तर आणि कलर पण नाही जात याचा, अजिबात कलर जात नाही. तर आता भरपूर दिवस झाले याला घेऊन, जवळजवळ नाही नाही म्हणता 7-8 महिने तरी झाले असतील हे बेडशीट घेऊन. पण कलर वगैरे अजिबात जात नाही आणि खूप छान कपडा आहे याचा. तर हे ना मी बदलापूरवरून घेतलेली बेडशीट आहे. आणि ही जी बेडशीट आहे ना ती 500ला जोडी भेटली होती मला. तर मी म्हणजे ना मोठ्या दुकानामध्ये एकदा जाऊन चौकशी केली होती. तर तिथं ना 500ला फक्त एकच बेडशीट होती. तर इथे ना 500ला जोडी बेडशीट भेटली आणि ती पण क्वालिटी एकदम चांगली आहे. तर आपल्याला कधी-कधी वाटतं की मोठ्या दुकानामध्ये चांगल्या वस्तू भेटतात आणि रस्त्यावरती म्हणजे खराब वस्तू असतात. पण कधी-कधी ना रस्त्यावरच्या वस्तू पण दुकानापेक्षा पण चांगल्या असतात. तर हे बेडशीट जे आहे ना खूप छान लागले आम्हाला. तर मी उशाची कवर वगैरे लावून घेतले, बेडशीट सेट केली आणि त्यानंतर मी आली आहे बाहेर हॉलमध्ये.
आणि इथे बघा मी फॅन वगैरे झाडत होते आणि अनुताई बोलले की मी व्हिडिओ शूटिंग करते तुझी. तर मी म्हणलं ठीक आहे कर. तर ती स्टँडला मोबाईल लावता लावता तिच्या हातून मोबाईल पडला. तर ती ना इथे स्टँडला मोबाईल लावत होती आणि अचानकच चुकून तो मोबाईल पडला. तर त्याचा मोबाईलचं जे कवर होतं ना ते कवरसुद्धा म्हणजे असं चिरल्यासारखं झालं त्याच्यामुळे. पण मोबाईल सेफ राहिला त्याच्यामुळं थोडंसं मनाला दिलासा भेटला. तर आता इथे चालू आहे माझं काम. फॅनवरती थोडंसं असं म्हणजे हे झाल्यासारखं झालं होतं काळंसारखं. तर आता बरेच दिवस झालं डीप क्लिनिंग केली नाही घरामध्ये. तर आज असा पण उशीर झाला होता. त्यामुळं मग मी ठरवलं की सगळं घराचे जे म्हणजे भिंती वगैरे झाडून घ्यायचं आणि सिलिंग पण झाडून घ्यायचं. कारण की थोडं थोडं ना असं कॉबॅब लागल्यासारखं वाटत होतं कुठं कुठे. आणि घराच्या भिंती ज्या आहेत त्या असं लाईट कलरच्या आहेत, म्हणजे हलका असा येलो कलर आहे. त्याच्यामुळं ना थोडंसं जर कुठं काही काळा डाग असला ना पटकन दिसून येतं ते. तर आता इथे सगळं घराच्या भिंती ज्या आहेत ना त्या पूर्ण मी झाडून घेतल्या व्यवस्थित. आणि आज म्हणजे ना हे काम ना मला कधीही सुट्टीच्या दिवशी करता येत नाही. सुट्टीच्या दिवशी सगळेजण घरी असतात. त्यामुळं हे साफसफाईचं काम ना मी अशाच वर्किंग डेमध्येच करून घेते कधी-कधी. तर आता हॉलची, बेडरूमची, किचनची सगळ्या जाळ्या काढल्या आणि त्याचसोबत बाहेर चौकटीला सुद्धा झाडून घेतलं. आणि घराच्या बाहेर पण ना थोडंसं असं वरती जी सिलिंग असते त्याला पण थोडंसं कॉबॅब लागल्यासारखं झालं होतं. तर ते पण मी झाडून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर जे तोरण होतं ते तोरण पण आता धुवायला टाकणार आहे, कारण की बरेच दिवस झालं तोरण पण धुतलं नव्हतं. आणि घरामध्ये तर आपण ना बऱ्याच वेळा साफसफाई करतो. पण ना दरवाजा ही एक अशी वस्तू आहे, दरवाजा, चौकट, तिथे आपलं नेहमी दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं मी तर ना कधीही असं काही झाडायचं, काही साफसफाई केली तर आवर्जून मी दरवाजा वगैरे पुसून घेते. आणि दरवाजाच्या अवतीभोवती काही थोडंसं काही जाळ्या वगैरे लागल्या असतील तर ते पण झाडून घेते. तर आता सगळ्या जाळ्या वगैरे झाडून झाल्याच्या नंतर मी आता पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते आणि त्यानंतर लादी पुसून घेते. तर इथे ना टी व्ही चालू होता आणि मी अचानक अनुताईला सांगितलं की नानीचं गाणं लाव. तर ते जे अन्वीचं फेवरेट गाणं आहे ना ते. तर जेव्हा अन्वी घरात असते ना तेव्हा म्हणजे हमेशा ही कार्टूनचे गाणे चालू असतात घरामध्ये. पण जेव्हा ती जाते तेव्हा मग काय कधीच कोणी लावत नाही हे गाणे. तर मी आता अनुताईला सांगितलं की ते गाणं लाव, कारण खूप क्यूट गाणे आहेत ते. त्यामुळं मग लावायला सांगितलं तिला. तर त्यामधलं ना ते नानीचं गाणं आणि त्यानंतर ते भोलानाथ ते गाणं हे खूप मला आवडतं गाणं. खूप क्यूट असं वाटतं ते गाणं लावल्यावरती. तर आता ते गाणे ऐकत ऐकत माझं इथं लादी पुसण्याचं काम समाप्त झालेलं आहे. तर इथे कपडे पिळताना हे पाणी जे थोडं थोडं असं व्हाईट दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये ना मी कम्फर्ट टाकलेला आहे, त्यामुळं ते व्हाईट दिसतंय. नाहीतर तुम्हाला वाटेल की घाण पाण्यामध्ये कपडे पिळते. तर त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकल्यामुळे त्या पाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आणि कम्फर्ट थोडंसं टाकून जरी कपडे पिळले ना तर त्याचा एकदम फ्रेशनेसपणा जो आहे तो आज सकाळी जर कपडे धुतलेले असतील ना तर उद्या सकाळपर्यंत त्याचा ना जो सुगंध आहे तो राहतो. आणि खूप म्हणजे कपडे जे आहेत ते एकदम फ्रेश फ्रेश असे वाटतात. त्यामुळं थोडंसं कम्फर्ट टाकूनच मी रोजच्या रोज कपडे जे आहेत ते पिळून घेत असते.
तर फ्रेंड्स, आता इथे सगळे घरातली कामं जी आहेत ती संपलेली आहेत. घराची साफसफाई, त्यानंतर धुणं भांडी सगळं संपलेलं आहे. तर आता आम्ही दोघीजणी मायलेकी निवांत गप्पा मारत बसलेलो होतो. आणि इथे ना मी दही आणि साखर हे खात होते. खूप टेस्टी लागतं दही आणि साखर खायला. तर कधी कधी घरामध्ये असलं ना दही, तर मी खात असते असं साखर टाकून. म्हणजे सगळं काही बनवून जर उरलं असेल ना, तर मग साखर टाकून खाते मी, छान लागतं ते. आणि आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला नाही. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.